नागपूर शहराच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अत्यंत प्रभावी कारवाई करत चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,57,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 विधी संघर्ष बालकांना त्यांच्या आईच्या समक्ष ताब्यात घेण्यात आले। घटनेच्या सविस्तर माहितीनुसार लष्करी बाग येथील रहिवासी 85 वर्षीय वृद्ध महिला कौशल्याबाई महिपत गणे यांच्या घरात 12 जून 2026 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरांनी प्रवेश करून लोखंडी कोठडीतून सोन्याचे टॉप्स आणि नगदी असा एकूण 65,000चा ऐवज चोरून नेला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी आणि पोलीस निरीक्षक विवेक पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रणजित माजगावकर व त्यांच्या टीमने तातडीने चक्रे फिरवली। गुप्त बातमीदाराच्या मदतीने दोन्ही विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मेमोरंडम पंचनाम्यानुसार 15,000 रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स, रोख रक्कम 2,150 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सेस 125 जप्त करण्यात आली। इतकेच नव्हे तर सखोल चौकशी दरम्यान आरोपींकडून नागपूर ग्रामीणच्या पाचगाव पोलीस ठाण्याअंतर्गत चोरीला गेलेली आणखी एक दुचाकी जप्त करण्यात आली। पोलीस स्टेशन पाचपावली येथे 12 जून ला कौशल्याबाई गणेर राहणार लष्करी बाग यांनी तक्रार दिली। त्या तक्रारीमध्ये त्यांच्या घरी रात्री सुमारे 2 वाजता 2 अनोळखी इसम आले आणि त्यांनी कानातील टॉप्स, सोन्याचे 2 टॉप्स, 50,000 रोख असे मुद्देमाल चोरी करून गेल्याची त्यांनी तक्रार दिली। या चोरीचा, या गडफोडीचा तपास केला असता तपासात विधी संघर्ष बालकांनी ही घटना केल्याबाबत माहिती निष्पन्न झाली। त्या बालकांना त्यांच्या आईच्या समक्ष ताब्यात घेऊन त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केला आणि तसेच नागपूर ग्रामीण पाचगाव पोलीस स्टेशन येथील एक वाहनसुद्धा त्यांनी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले। तर या गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच पाचगाव पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यातील मुद्देमाल एक 2 व्हीलर व्हेकल असा एकूण 1,57,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यात निष्पन्न करण्यात आला, जप्त करण्यात आला। आणि या विधी संघर्षग्रस्त बालकांना का म्हणजे ही घटना केली असे विचारपूस केली असता त्यांचे मैत्रिणीचे शौक पुरे करण्याकरता त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले। त्या मार्गदर्शनाखाली PSI रणजित माजगावकर DB पथक तसेच पोलीस हवालदार पवार यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे।